सर्वांना जय भीम. तर आत्ताच माझ्याकडे एक व्हिडिओ क्लिप आली. Star 24 असं एक न्यूज आहे. त्या न्यूजवाल्याने किती पैसे घेतले मला माहित नाही, पण त्याला एवढं एक सांगतो की दलाली करणं सोडा, समाजासाठी लढा आणि भारतातल्या जनतेसाठी लढा. न्यूज चॅनल काढून किंवा एखादा चॅनल काढून एखाद्याची बदनामी करणं, याला काय लय चांगलं काम नाही म्हणत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी पूर्ण व्हिडिओ क्लिप दाखवतो. तो म्हणतो की मी सम्राट आर्मी आणि त्या मॅडमवर बदनामी केली म्हणून गुन्हा दाखल केला. कोण? तो माझे नगरसेविक आणि तिचा नवरा. तर आता पूर्ण तुम्ही ऐका की ते काय बोलतात. फोन पण आला होता. मी त्यांना समजावलं की ताई तुम्ही गोष्टी वाढू. अपार्टमेंट मध्ये 33 फ्लॅटधारक सभासद आहेत. त्यापैकी 32 फ्लॅटधारक सभासद एका बाजूला तर एक फ्लॅटधारक महिला सभासद ही एका बाजूला. मेंटेनन्सवरून शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी वाद झाले. हे वाद पंचवटी पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचले. वाद मिटवण्यासाठी अपार्टमेंट मधील सभासद नागरिकांनी दुसऱ्या दिवशी शनिवारी 11 ऑक्टोबर रोजी माजी नगरसेविका प्रियंकाताई माने तसंच त्यांचे पती धनंजय माने यांना धनंजय माने आणि प्रियंका माने, तुमच्या दोघांची काहीच गरज नव्हती. आणि जर तुम्हाला वादच मिटवायचा होता ना, तर तुम्ही सर्वांना सोबत घेऊन समोर घेऊन मिटवायला पाहिजे नव्हता. बरं ठीक आहे, तुमच्या सगळ्या कारनामे काय आहे ते सगळे आमच्याकडे आहेत आणि आम्ही कोणाची बदनामी करत नाही. आणि तुमचं इलेक्शन येत आहे त्याशी आम्हाला काही घेणं नाही. मी काय राजकारणी नाहीये, मी एक समाजसेवक आहे. मी समाजाची सेवा करतो. आणि तुम्ही जे माझ्यावर एलिगेशन लावलेत ना, आपण ते पण बघू पुढं काय होते. पण तुम्ही आता जे जे बोललात ना, त्या सगळ्या गोष्टीची मी तुम्हाला उत्तर देणार आणि रीतसर आणि कायदेशीरच देणार. पोलीस स्टेशनला बोलावलं. माने यांनी माहिती घेतली असता या प्रकरणात गुन्हा दाखल होणार असल्याने माने दाम्पत्यांनी सोसायटीतील सभासदांना माहिती देत घटनेचा तपास पोलीस प्रशासन करतील अशी माहिती दिली. त्यानंतर माजी नगरसेविका प्रियंकाताई माने तसंच त्यांचे पती धनंजय माने हे दाम्पत्य पंचवटी पोलीस स्टेशन येथून निघून गेलं. आता तुम्हाला सांगतो काय झालं. या दाम्पत्यांनी त्या बाईला पोलीस स्टेशन मध्ये बोलवलं. पोलिसांसमोर झालाय हा विषय. आणि पोलिसांसमोर त्या बाईला धमकावलं यांनी की तू ती केस पाठीमागे घे, कारण की ती केस झाली अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये. आता मला सांगा, एका पीडित बाईची आपण जर बाजू घेतोय तर या सगळ्यांना किती वाईट वाटायला लागले. सगळे जण तुटून पडले त्या बाईवर. म्हणजे 33 फ्लॅटची जी सोसायटी आहे त्याच्यातली 32 लोक त्या बाईच्या विरोधामध्ये आहे. एकटीच बाई आहे आणि त्या एकट्या बाईच्या विरोधात ते सगळे 33 लोक आहेत. आता मला सांगा, त्या बाईला किती वाईट वाटत असेल, ती बाई किती हतबल झाली असेल. आणि त्याच्यामध्ये हे म्हणतात की मी ह्यांची बदनामी केली. यांची बदनामी नाही केली, माझ्याकडे पुरावे आहेत की त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्टने गुन्हा दाखल झाला, ते पण दाखवतो मी. आणि हे जो नगरसेवक आहे याच्यावर सुद्धा त्या बाईने एनसी केली, कारण की ह्या बाईला सुद्धा ह्या माणसाने धमकावलंय. असंच कुणी कोणावर एनसी करत नाही. त्या बाईच्या जीवाला धोका आहे ह्यांच्यापासून सुद्धा आणि तिथल्या राहणाऱ्या त्या सोसायटीतल्या लोकांपासून सुद्धा. आपण पुढे सगळं ऐकू म्हणजे तुम्हालाही कळेल की नक्की ह्यांची बोलण्याची किंवा ह्यांची करण्याची प्रवृत्ती काय. करून सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी यामध्ये श्रद्धा हाईट्स अपार्टमेंट मधील काही सभासदांवर गुन्हा दाखल केला. अॅट्रॉसिटी ऍक्टने गुन्हा दाखल झाला. त्यानंतर या गुन्ह्यामध्ये तक्रारदार असलेली महिला यांनी तब्बल 18 ते 20 दिवसांनी पुन्हा एका लोकप्रतिनिधीला मध्यस्थी पोलिसांनी तक्रारच घेत नव्हते. माने पोलीस यांना फोन करून त्यांच्या ऑफिस मध्ये भेटायला गेली. या माणसानीच त्या बाईला ऑफिसमध्ये घेऊन यायला सांगितलं. आणि साबळे नामक एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने त्या बाईला त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले. म्हणजे ही जी न्यूज चालवणारी जी बाई आहे, कोण Star 24 वाले, तुमचं सुद्धा कायदेशीर आम्ही कारवाई करू, नका टेन्शन घेऊ. आणि आम्ही तर सोडतही नाही. मग तुमचं जे काय ते सगळं बोलून घ्या, आम्ही नंतर सगळ्या गोष्टीवर तुम्हाला सांगू की काय करायचं कसं करायचं. यावेळी माने हे त्यांच्या ऑफिसमध्ये एकटेच होते. त्यानंतर त्या तक्रारदार महिलेने तुम्ही आमच्या श्रद्धा हाईटच्या बिल्डिंगच्या वादात पडू नका असं सांगितलं. अरे तुमचा मानेच म्हणतो की ती केस पाठीमागे घे तू आणि विषय सोडून दे. तरी बोला तुम्हीच आता. तसंच ती महिला माने यांना दमदाटीही करू लागली. माने यांनी त्या महिलेला आता मला सांगा, हा मानेच्या ऑफिसमध्ये जाऊन ह्याच्यावर कोण दमदाटी करू शकतो का? हा नगरसेवक आहे. ती बाई एकतर सामान्य कुटुंबातला कुठलाही माणूस एखाद्या नगरसेवकाच्या ऑफिसवर जाऊन दमदाटी करू शकतो का? मला तुम्ही सांगा सर्वच. म्हणजे बघा, खोटं बी सांगायचं पण किती रेटून सांगायचं. पोलिसांनी ना या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि त्या नगरसेवकाला उचलला पाहिजे. नगरसेवक हा जातीवादी करतोय. नगरसेवक हा नगरसेवकाच्या निवडणुका आल्यात म्हणून नकोच त्या बाईला आणि मला बदनाम करायचं काम करतोय. पण ठीक आहे, आपण याच्यावर सुद्धा पूर्णपणे पोलिसांनी याच्यावर सखोल अभ्यास केला पाहिजे. व त्यांच्या बरोबर असलेले लोक व अन्य काही नागरिकांना
आता गुन्हा दाखल झालाय, जे होणार ते पोलीस प्रशासन करणार अशी माहिती दिली. तुमच्या सोसायटीच्या वादात आमचा कुठलाही संबंध नाही, आम्हाला यामध्ये पडायचं नाही, असं माने यांनी या महिलेला तसंच तिच्यासोबत आलेल्या प्रतिनिधींना सांगितलं. त्यानंतर तक्रारदार महिला, त्यांच्या बरोबर आलेले लोकप्रतिनिधी त्या ठिकाणावरून निघून गेले. त्याच दिवशी रात्री या तक्रारदार महिलेने सम्राट आर्मी या इंस्टाग्राम तसंच फेसबुक या सोशल मीडिया अकाउंटवरून श्रद्धा हाईट्स मधील सभासद व माने दाम्पत्य यांच्या बदनामीचा व्हिडिओ व्हायरल केला. बदनामी काही नाही केली, जे आहे ते खरं दाखवलंय आम्ही, आणि हेच व्हिडिओ आहेत ना पोलिसांना सुद्धा दिले त्यांनी. त्याच्यामुळे बदनामी काही केली असं बोलूच नका. ते खोटं सांगायला सुद्धा तुम्हाला लाज वाटली पाहिजे थोडीशी. पण काय तुम्ही पैसे घेतले असणार ना, तर ती लाज विकली असेल, त्याच्यात काही विषय नाही. आता आपण पुढे बी ऐकू. यात या इंस्टाग्राम पेजवर नाशिक शहर पोलिसांनाही टार्गेट करण्यात आलं. आम्ही टार्गेट नाही केलं, उलट आम्हाला अभिमान आहे नाशिक पोलिसांचा, की त्यांनी सांगितलंय नाशिक जिल्हा पोलिसांचा बालेकिल्ला. आम्हाला असं वाटतं की त्या बालेकिल्ल्यामध्ये असं कोणताच प्रकार घडू नये, त्याच्यामुळे आम्ही टार्गेट नाही केलं. आम्ही उलट पोलिसांना सांगतोय की हे जो नगरसेवक आहे आणि तुमच्यासारखी असली भामटी लोक आहेत जे सोशल मीडियावरून बदनामी लोकांची करतात, यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. माने दाम्पत्याची येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये बदनामी व्हावी या हेतू पुरस्सर माजी नगरसेविका प्रियंका माने व धनंजय माने यांच्या बदनामीचा हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. त्यानंतर धनंजय माने यांनी शुक्रवार 31 ऑक्टोबर रोजी संबंधित सम्राट आर्मी या इंस्टाग्राम व फेसबुक सोशल मीडिया अकाउंटवरून बदनामी करणाऱ्या व अकाउंट चालवणाऱ्या यांच्यावर पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये बदनामी केल्याचा गुन्हा दाखल केला. काय बदनामी केली मला काही कळतच नाही. जे खरं सांगितलं त्याला बदनामी म्हणत असाल तर खरं बोलणंच लोकांनी सोडून द्यायला पाहिजे. आणि आम्ही पुराव्यासकट दाखवतोय की आम्ही काय केलंय. आता बदनामी काय केली? तुमचं नाव घेतलं म्हणजे बदनामी केली, म्हणजे तुम्ही त्या बाईला धमकवताय आणि आम्ही ऐकून घ्यायचं तुम्ही धमकवताय, धमकावा म्हणायचं का? पोलिसांनी ह्याच्यावर खरं तर कारवाई केली पाहिजे की त्या बाईला धमकवतोय ह्याच्यावर सुद्धा अॅट्रॉसिटी ऍक्टने गुन्हा दाखल करा, मान्यवर सुद्धा. राजकीय व्यक्तींना हाताशी धरून पुन्हा या प्रकरणाला वेगळाच रंग देण्यात आला. मात्र या ठिकाणी ही महिलाच तोंडावर पडल्याने या तक्रारदार महिलेचा इगो हर्ट झाल्याने या महिलेने धनंजय माने यांच्या विरोधातच म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे खोटी तक्रार दाखल केली. खोटी तक्रार कसं काय कोणी दाखल करू शकतं? अरे बाबा, जो नगरसेवक आहे त्या नगरसेवकांनी त्या महिलेला त्याच्या ऑफिसवर बोलून घेतलं, त्यांनी धमकवलं त्या महिलेला. नगरसेवकावर अॅट्रॉसिटी ऍक्टने गुन्हा दाखल करा आणि आहे ना त्यांना आतमध्ये टाका, कारण की हे आजही बदनामी करायचं काम करतात ते आणि आमच्यावर उलट्या केसेस करायचं काम करतात ते, जे की आम्ही सत्य दाखवतोय. आणि महत्वाची गोष्ट अजून मी आता पुरावे सुद्धा देतो की त्या महिलेने यांच्यावर पोलीस केस केली, यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्टने गुन्हा पण दाखल झाला. पण विषय काय झालाय, यांना ते आता पचत नाहीये. त्यांना पोलीस कारवाई होतीये, पोलिस त्यांच्यावर ऍक्शन घेतील, ह्या गोष्टी त्यांना खपन आहेत. म्हणून ते काय करायला लागल्यात, ते बदनामी करतात. ते म्हणतात की आमची बदनामी झाली. तुमची कशाला कोणी बदनाम करेल? तुम्ही कशाला मध्ये गेले? तुम्ही विनाकारण जाऊन एका बाईला टार्गेट करताय. खरं तर त्या बाईने तुमच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्टने गुन्हा दाखलच करायला पाहिजे. खरं हे बघा, गुन्हा 2 NC नोंद केली त्या नगरसेवकाच्या विरोधात. FR कॉपी बी दाखवतो तुम्हाला. आता अॅट्रॉसिटी ऍक्टने गुन्हा दाखल झालाय ना, त्याच्यामुळे काय झालंय की आमची बदनामी झाली म्हणतात. पण शेवटी गुन्हा येतो, तुम्ही केलाय त्या गुन्ह्याची शिक्षा तुम्हाला भेटणारच आहे.